नमस्कार शेतकरी मित्रांनो 7/12 असेल 8 असेल आपल्याला जर डिजिटल स्वरूपामध्ये काढायचं असेल तर आपल्याला सेंटरवरती जावं लागतं आणि बऱ्याच वेळेला आपल्याला हे भेटत नाही कारण सर्व्हरचे प्रॉब्लेम असतात. 2, 3, 4 आपण दुकान चेक करतो तेव्हा कुठं आपल्याला एखाद्या वेळेला भेटला तर भेटला किंवा ऐन वेळेला भेटतच नाही, साईटच सुरू नसते. तर आता हा 7/12 असेल 8 असेल तुम्ही स्वतःसुद्धा काढून घेऊ शकता. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कसं काढायचं आहे मी तुम्हाला A to Z पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर चला मग आता व्हिडिओला सुरू करूया. क्रोमवरती या इथली या डिजिटल 7/12 पहिलीच वेबसाईट तुम्हाला मिळणार आहे. नाही मिळाली तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. आता बघा या प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इथे आपल्याला सुरुवातीला रजिस्टर करायचं असतं. जर आपल्या इथे अकाउंट नसेल तर पहिले आपल्याला अकाउंट बनवायचं. तिथं खाली बघू शकता तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्यांदा अकाउंट बनवण्यासाठी. एक वेळ अकाउंट बनवलं त्यानंतर आपण फक्त मोबाईल नंबर टाकून OTP घेऊनच इथं काम करू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला इथे फर्स्ट नेम असेल, मिडल नेम, लास्ट नेम. मिडल नेम नाही टाकलं तरी चालणार आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा, ते पण ऑप्शनल आहे. मोबाईल नंबर इथे कंपल्सरी असणार आहे. तर नाव आणि सरनेम म्हणजे आडनाव आणि त्यानंतर मोबाईल नंबर, जन्मतारीख टाका. ॲड्रेस नाही टाकला तरी चालणार आहे. एक लॉगिन ID टाका इथे खालच्या बॉक्समध्ये आणि चेक अवेलेबिलिटी चेक करा. म्हणजे तुमचा थोडासा युनिक वेगळा ID असायला पाहिजे. तुम्ही कुठलाही ID टाकू शकता, तो ID इथे टाका आणि चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करा. इथे बघा जिथं पण छोटासा हे लाल स्टार आहे तेच डिटेल्स आपल्याला भरणं गरजेचं असतात. बाकीचे भरलं तरी चालतील, नाही भरल्या तरी चालतात. तर या प्रकारे तुम्हाला इथं युजर नेम बनवल्यानंतर खाली पासवर्ड बनवायचा आहे. खाली एक्झाम्पल दिलेले बघा कसं पासवर्ड ठेवू शकता आणि मी वरती स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दाखवतोय. या टाईपमध्ये तुम्ही पासवर्ड ठेवू शकता. एक मोठा अक्षर, बाकी छोटे, एक स्पेशल कॅरेक्टर आणि काही नंबर्स असं मिळून एक पासवर्ड आपल्याला बनवायचा आहे. 5 ते 16 कॅरेक्टरमध्ये हा पासवर्ड आपण बनवू शकतो. कमीत कमी आपल्याला 5 आकडे यामध्ये ठेवायचे आहेत, कोणतेही सगळे मिळून. इथे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला एक सिक्रेट क्वेश्चन इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे जोही आपल्याला लक्षात राहणार आहे. जर कधी आपला पासवर्ड विसरला तर आपल्याला पासवर्ड चेंज करताना हा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं. म्हणजे आपल्यालाच प्रश्न सिलेक्ट करायचा असतो आणि त्याचं उत्तर लिहायचं असतं. कधी जर आपला पासवर्ड विसरला तर तुम्हाला लक्षात राहील असा कुठलाही एक प्रश्न इथं निवडायचा आहे. हा प्रश्न सोपा आहे. व्हॉट इज युअर फादर्स मिडल नेम म्हणजे तुमच्या आजोबांचं नाव. आता नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर खालचे कॅप्चा टाकायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे लॉग इन करण्यासाठी रेग्युलर लॉग इन आणि OTPचं ऑप्शन आहे. रेग्युलर लॉग इन म्हणजे जो आपण आता युजर नेम बनवला आहे, पासवर्ड बनवला आहे, तो टाकून आपण इथे लॉग इन करू शकतो. पण सोपी पद्धत आहे आपल्यासाठी OTP टाकून. तर आपण OTPचा ऑप्शनवरती सिलेक्ट करणार आणि तिथे मोबाईल नंबर टाकून आपण इथे लॉग इन करणार आहे या वेबसाईटमध्ये. मोबाईल नंबर टाकायचा, सेंड OTP करायचं आणि आलेला OTP खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आणि व्हेरीफाय OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपण लॉग इन झालेलो आहे. तर इथे बघा 7/12 असेल, 8 असेल, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड असे बरेचसे प्रकारचे इथे डॉक्युमेंट्स आहेत जे आपण इथून काढू शकतो, डाउनलोड करू शकतो. तर आता आपल्याला इथे 7/12 काढायचं आहे. ते 7/12वरती क्लिक करायचं. त्यानंतर थोडंसं खाली या. तर बघा खाली इथे आपल्याला 20 रुपये बॅलन्स दाखवतं आहे आणि यासाठी फक्त 15 रुपये लागतात. तर आपण इथून डाउनलोड करू शकतो. परंतु तुम्हाला इथे रिचार्ज करायला लागणार आहे. तर वरती यायचं बघा इथे रिचार्जचं ऑप्शन आहे. इथं तुम्ही पैसे ॲड करू शकता. 50-100 रुपये यामध्ये टाकून ठेवायचे. आपण कधीही इथून कागदपत्र डाउनलोड करू शकतो. एखाद्या दुकानावरती गेलो तर आपण त्याला 50-100 रुपये देणारच आहे. त्यापेक्षा या वेबसाईटवरती बॅलन्स ॲड करून ठेवायचं आणि तिथून आपण मग हे डॉक्युमेंट्स काढू शकतो. आता समजा तुम्ही रिचार्जवरती क्लिक करून रिचार्ज केलं, खूप सोपं असतं. QR कोडने स्कॅन करून तुम्ही पैसे यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आता 7/12 डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. पूर्ण लिस्ट येणार, त्यामधून आपला तालुका सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. योग्य पर्याय निवडले तर आपल्याला डाउनलोड करायला काही अडचण येणार नाही आहे. असे व्हिडिओ बघायला थोडंसं आपल्याला बोर होतं, परंतु हे कामाचे असतात. तर नक्की शेवटपर्यंत पाहायचे. लक्षपूर्वक जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारचं काम आपण ऑनलाईन पद्धतीने नक्कीच करू शकतो. आता गाव सिलेक्ट झाल्यानंतर सर्वे नंबर जो असतो तो आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा. सर्वे नंबर टाकून साईडला क्लिक करा. खालच्या बॉक्समध्ये लिस्ट दिसणार आहे, तिथून सिलेक्ट करा पुन्हा. आता इथे बघा एक पॉपअप येतोय. आपल्याला सांगितलं जात आहे दिस 7/12 इज डिजिटली साईन. म्हणजे कधी हा 7/12 डिजिटल साईन झालेला आहे त्याचा आपल्याला तारीख, टाईम इथं दाखवलं जातो. आता इथं प्रश्न विचारला जात आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे का? तर ग्रीनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येस, आम्हाला डाउनलोड करायचं आहे. येस बटनावरती क्लिक करायचं आहे. आता खाली या. आता खाली आल्यानंतर आपल्याला एक डाउनलोड करायचं ऑप्शन मिळणार आहे निळं, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही
कोणता ऑप्शन निवडणार त्याप्रमाणे तुमचा 7/12 डाउनलोड होणार आहे. जसं की मी आधी सांगितलंय, पीक पाहणी केलेलं शेवटचा 3 वर्षाचा डेटा असतो किंवा शेवटच्या वर्षाचा डेटा असतो किंवा जेव्हापासून ऑनलाईन आहे पीक पाहणी तुमची तो सुद्धा डेटा असतो. तर डाउनलोडवरती आपण एकदा क्लिक केलेले. आता आपल्याला दाखवलं जाते बघा इथे ₹15 म्हणजे ₹15 लागतात आपल्याला इथे हे डाउनलोड करण्यासाठी. फक्त यावरती क्लिक करायचं. आता बघा तुमचा हा 7/12 इथे डाउनलोड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता PDF माध्यमातून या प्रकारे तुम्ही हा 7/12 डिजिटल 7/12 काढू शकता. डिजिटल साईन असते यावरती तुम्ही बघू शकता ग्रीनवाली. तर खूप सोपी पद्धत आहे. एक वेळा फक्त या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्टर करायचं आहे आणि नंतर आपण इथं देण्यात आलेले सर्व डॉक्युमेंट काढू शकतो डिजिटल स्वरूपामध्ये. तर मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.